डोक्यात फक्त गांधी आहे असं समजू नका, छत्रपतींची तलवार ही निघू शकते, बच्चू कडूंचा प्रशासनाला इशारा। मेळघाटच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत माजी मंत्री बच्चू कडू यांनी प्रशासनाला थेट इशारा दिलाय। डोक्यात फक्त गांधी आहे असं समजू नका, वेळ पडली तर छत्रपतींची तलवार ही निघू शकते, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला। मेळघाट संघर्ष महापदयात्रेचा आज 4था दिवस आहे। कडू यांच्या नेतृत्वाखालील ही यात्रा आता निर्णायक टप्प्यात पोहोचली। जारीदा इथं पोहोचल्यानंतर वन विभागाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिलाय। कडू म्हणाले, फक्त बैठक घेऊन चालणार नाही, चर्चा करून प्रश्न लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करू नका। ठोस निर्णय झाला नाही तर आज रात्रभर किंवा उद्या दिवसभर आम्ही वन विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन आणि घेराव करू। मेळघाटातील वन हक्क, शेतकरी आणि आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी ही पदयात्रा काढण्यात आली आहे। आम्ही आज जरीदाला पोहोचणार आहोत। DSP आले होते, ते आज सांगत होते का फॉरेस्टच्या अधिकारी आणि विद्युतच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आम्ही तुमचा घेराव टाकण्याच्या अगोदर करतोय। बैठक घेऊन चालणार नाही, निर्णय जर झाला नाही तर आज आम्ही फॉरेस्टचं ऑफिस पूर्ण रात्रभर आणि उद्या दिवसभर पण घेरल्याशिवाय राहणार नाही। आम्ही त्यांना इशारा देतो का आम्ही पैदल चालून आलो, याचा अर्थ डोक्यात फक्त गांधी आहे असं समजू नका, छत्रपतीची तलवार पण निघू शकतं, हे फॉरेस्टनं समजून घ्यावं। त्यांच्यामुळे सगळ्या नळ योजना रखडल्या आहे। त्या जर केल्या, राणी गाव असेल, धारणीतल्या काही 4-5 गाव आहे, चिखलदऱ्यामधल्या आहे, किमान 45 गावच्या पाणी पुरवठा योजना जर फक्त फॉरेस्ट म्हणून थांबवल्या असेल तर आम्ही सहन करणार नाही। आज निर्णय झाला नाही तर आरपार होईल। भव्य मोर्चा अस्तित्व का गलतीन मेलघाट का न्याय गलतीन हजारों का संख्या शामिल है। बोसलोना 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 मेलघाट का दुर्गम क्षेत्र का हक दो सम्मान। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।